अनिल पाटील भाईदास पाटील साहेब आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ज्या पद्धतीने आंदोलन होत आहे तुमची प्रतिक्रिया काय याच्यावर? विरोधक आक्रमक झालेत पायऱ्यांवर। आता काही दिवस विरोधक आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आक्रमक असतीलच, पण ज्या गोष्टी संवेदनशील असतात त्या संवेदनशील गोष्टींकरता महाराष्ट्रातल्या जनतेला एक सरकारच्या विरोधात मत तयार करण्याची आवश्यकता मला वाटत नाही। मला असं वाटतं की सरकारसुद्धा संवेदनशील आहे आणि त्याच्यामध्ये जे काही दोषी असतील, जी काही कारवाई करायची असेल, जे दोषींवरना पकडायचं असेल, मग ते कुठलीही गोष्ट घटना घडलेली असेल तरी त्याच्यावर योग्य ती कारवाई सरकारच्या माध्यमातून चालू आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे? कारण जी नावं समोर येत आहेत त्यामध्ये कुठेतरी सर्कल आहे। अंबादास दानवे तर थेट आरोप करतायत की मास्टर माइंड वाल्मिक कराडे आणि त्यांच्या मागे त्यांचा जो पाठीराखा आहे ते धनंजय मुंडे आहेत, असा थेट आरोप करतायत आणि कारवाईची मागणी सुद्धा त्या ठिकाणी केली जाते। मग सरकारसाठी अडचणीचा विषय ठरतोय? मुळामध्ये अडचणीचा विषय असण्याचं कारणच नाही। कुठल्याही पक्षाचा असला, कुठल्याही काही राहिला, त्याचा संबंध असेल तर कारवाई नक्कीच होईल, पण संबंध नसताना सुद्धा केवळ राजकारण म्हणून जोडायचं असेल तर ते सुद्धा तपासलं जाईल। मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण जास्त केलं जातं आहे आणि समाजकारण कमी दिसतं आहे, म्हणून सरकारची भूमिका ही कोणीही असलं तर त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये माफ केलं जाणार नाही। नक्कीच देवेंद्र फडणवीस म्हणाले की आकापर्यंत आम्ही पोहोचणार आणि योग्य ती कारवाई होईल। आता सीएम साहेब फडणवीस साहेब जे म्हटले ते म्हटले, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा तीच भूमिका असणार आहे। दोषी जो असेल त्याच्यावर कारवाई होईल आणि विनाकारण राजकारण केलं जात असेल तर त्याही गोष्टीला काही फार दुजोरा देण्याची आवश्यकता नाही। अजितदादांची भेट घेत आहेत, रोहित पवारांनी भेट घेतली, शशिकांत शिंदेंनी भेट घेतली, सलील देशमुख भेट घेत आहेत, काय नेमकं घडतंय? काय इनकमिंग वाढणारे तुमच्याकडे चर्चा रंगतायत बऱ्याच? इनकमिंग वाढण्यापेक्षा जे काही आता लोकसभेपासून दुरावलेले संबंध असतील, आता विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने रिझल्ट आलेले आहेत त्या विधानसभा आणि लोकसभेचं जर का आपण समीकरण बघितलं त्याच्यामध्ये दुरावलेले संबंध जे असतील ते कुठेतरी कटुता कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्याकडनंही ते प्रयत्न झाले पाहिजे आणि त्यांच्याकडनं ते केले जात आहेत। त्यामुळे ह्या भेटीगाठी होणं अपेक्षित आहे। 5 वर्ष काढायचे आहेत, आपल्या मतदारसंघाचा महाराष्ट्रामध्ये विकासाचा गाडा पुढे न्यायचा आहे प्रत्येकाला, त्यामुळे ह्या भेटीगाठी तुम्हाला येणाऱ्या काळात जास्त दिसतील। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।